शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरताना खान हवा की बाण या घोषणेचा वापर केला। पण आज परभणी आणि हिंगोलीच्या राजकारणात एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळाला। ज्या शिवसेनेने कधी काळी खान विरुद्ध बाण असा प्रचार केला, त्याच शिवसेनेत आता खान आणि बाण एकत्र आले आहेत। परभणीत जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम महापौर दिला, तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांचा खरा चेहरा समोर आला अशी तोफ शिंदेंनी डागली होती। पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही। आज त्याच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत सईद खान यांना उमेदवारी दिली आणि सईद खान यांनी तिथं दणदणीत विजयही मिळवला। या एका विजयाने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून टाकलं। हा राजकीय युटर्न कसा झाला, सईद खान यांनी विरोधकांना कसं चितपट केलं, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। उभाटा शिवसेनेनं परभणीत मुस्लिम महापौर दिल्यानंतर टीका करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी सईद खान यांना उमेदवारी दिली। सईद खान यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नव्या समीकरणाने जन्म घेतला। खान हवा की बाण असा आजवर प्रचार करणाऱ्या शिवसेनेत आता खान आणि बाण सोबतच आहेत, हे या निमित्ताने स्पष्ट झालं। परभणीत उभाटा शिवसेनेनं सय्यद इक्बाल यांना महापौरपदी संधी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती। 2019ला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते, आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला अशी उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे यांनी तोफ डाकली होती। त्यात शिंदे यांच्या शिवसेनेनं विधान परिषदेतला सईद खान यांना रिंगणात उतरवलं। एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले सईद खान हे खासदार श्रीकांत शिंदे यांचेही विश्वासू आहेत। पाथरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार बाबाजानी यांचं राजकारण निष्प्रभ करतानाच राजेश विटेकर यांच्याशीही जोरदार संघर्ष करत सईद खान यांनी आपली राजकीय ओळख जिल्ह्याच्या राजकारणात निश्चित केली। सईद खान यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत पाथरी मतदारसंघातून रासपकडून निवडणूक लढवत तब्बल 55,000 मतं घेतली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून अल्पसंख्याक समाजासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी तर आणलाच, पण पाथरी विधानसभा मतदारसंघातही असंख्य कामं करून निधीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते बांधले। अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या निधीत भरीव वाटा असावा यासाठी त्यांनीच परिश्रम घेतले। याशिवाय केवळ पाथरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी 950 कोटी रुपयांची विकास कामं केली। 2025च्या नगर परिषद निवडणुकीत त्यांनी पाथरी नगर परिषदेवर शिवसेनेची एक हाती सत्ता आणली आणि तिथं शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक निवडून आणले। सोनपेठेमध्ये आघाडी करून नगराध्यक्ष आणि 10 नगरसेवक तर मानवतमध्ये 5 नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता। नुकत्याच पार पडलेल्या 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी पाथरी मतदारसंघातून 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 4 पंचायत समिती सदस्य निवडून आणले। तसेच पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत 9 संचालक निवडून आणून आपलं वर्चस्व देखील त्यांनी सिद्ध केलं। सईद खान यांच्या या पक्षकार्याची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी त्यांना थेट विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलं। धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेल्या सईद खान यांनी खान विरुद्ध बाण हे समीकरण मोडून काढलं। तेव्हा आता सईद खान यांच्या या विजयामुळे आता मराठवाड्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, खान आणि बाण एकत्र आल्यामुळे शिवसेनेला आगामी काळात फायदा होईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।